निवड तुमची, आवड महाराष्ट्राची, 10 वर्ष अभिमानाची. वामन हरिपेठे ज्वेलर्स प्रस्तुत झी मराठी अवॉर्ड 2008. आजच्या सोहळ्याला सुरुवात करण्यापूर्वी आपल्यातून अकस्मात एक्झिट घेतलेल्या आपल्या लाडक्या अभिनेत्याला विनम्र अभिवादन. पुटक्यांच्या देशात आम्ही उंच माणसे, विहंग नायक. पुटक्यांच्या देशात मराठी नाटकाकडे केवळ व्यवसाय म्हणून न पाहणारे जे काही थोडे कलाकार आहेत, त्यातला खराखुरा नाटकवाला विहंग नायक. मला काही कळतच नाही. मी एवढा चालतो, एवढा फिरतो, एवढे व्यायाम करतो मनातल्या मनात, पण माझं बीपी आपला हाय. आपल्या प्रत्येकाच्या घरात असावेत असं सगळ्यांना वाटणारे दादा म्हणजे विहंग नायक. ये बेटा ये. काय म्हणते तुझी शाळा? जाहिरातीमध्येही अभिनय करता येतो हे दाखवून देणारे अभिनेते म्हणजे विहंग नायक. कलाकाराच्या भूमिकेतला प्रामाणिकपणा म्हणजे विहंग नायक. आणि विहंग नायक म्हणजे कुटुंबाचा आधार. पाठीवरती हात ठेवून नुसतं लढ म्हणा. नाटकांच्या, मालिकांच्या आणि चित्रपटांच्या दुनियेनं त्यांना कधीच भुरळ घातली नाही. मोजकच आणि उत्तम काम हीच विहंग नायक यांची खरी ओळख. खरं सांगू का, सत्काराच्या निमित्तानं गावच्या वासरात लंगडी गाय म्हणून वाखाणून घेताना, हारतुरे गळ्यात घालून घेताना मनापासून बरं वाटलं हे कबूल केलं पाहिजे. 2 मिनिटं उभं राहून श्रद्धांजली वाहणं हा एक प्रघात आहे. पण या स्पर्धेच्या जगात प्रामाणिकपणे आणि उत्तम काम नव्या पिढीनं करत राहावं हीच त्यांना खरी श्रद्धांजली असेल. धन्यवाद. एकत्र यायचं असं ठरलं होतं. तू कुठनं आलास? इकडनं या 10तनं. मग मी त्यात मावलो नसतो तर मला विचारून यायचं ना. असं तू बर. नमस्कार 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 नमस्कार. मीही 4 वेळा. काय 4 वेळा? काय तू केलास ना 4 वेळा नमस्कार? मग मी कशाला परत करायला पाहिजे म्हणून म्हटलं फक्त 4 वेळा. काय आपण फार बोलतो, म्हणजे जे समोर दिसतं त्यासाठी बोलायला कशाला पाहिजे. आता मराठी सिनेमाचं उदाहरण घे. रात्रीचं दृश्य असतं, किर्र किर्र असे सगळ्या गावात सारखेच ओरडणारे रातकिडे असतात. नंतरच्या शॉटमध्ये घड्याळात 7:30 वाजलेले दाखवतात. समोरून एक माणूस लंगडत येताना दाखवतात आणि तरी सुद्धा पडद्यावरचा कलाकार म्हणतो संध्याकाळचे 7 वाजले आणि ह्यो तात्या लंगडत लंगडत हित काय येतोय. तर कशाला, जे दिसतं त्यासाठी बोलायला कशाला पाहिजे. आता इतकं बोलण्यापेक्षा तूही नुसता नमस्कार केला असतास तर जास्त बरं झालं नसतं. नमस्कार. तर आजच्या वामन हरिपेठे ज्वेलर्स प्रस्तुत झी मराठी अवॉर्ड्स 2008 या पुरस्कार सोहळ्यात माझ्या मित्रांचं आणि मैत्रिणींचं मनापासून स्वागत. कमी काय पाप केलंय? बरं ठीक आहे. आपल्या दोघांच्या म्हणजे दोघांच्या मित्रांचं स्वागत. आणि माझ्या मैत्रिणींचं? आपल्या दोघांच्या मैत्रिणींचंही स्वागत. आता कसं, प्रत्येकाला स्वतःच्या श्रमाचा योग्य मोबदला मिळाला पाहिजे. आज या कार्यक्रमात तुम्हाला मजबूत गंमत बघायला मिळणार आहे, हे मात्र नक्की. कार्यक्रम किती वाजता संपेल हे आम्ही जाहीर करणार नाही, कारण आपापल्या घरी तुम्ही काय सांगून आला आहात ते आम्हाला माहीत नाही. ह्याच्या खिशात म्हणजे अतुलच्या खिशात उशिरा घरी गेल्यावर सांगायची 101 कारणे हे पुस्तक आहे. तर गरजूंनी म्हणजे प्रसाद, पुष्कर कुठे आहेत? हात वर करा. बरं ठीक आहे. ते अतुलकडनं सवलतीच्या दरात कार्यक्रमानंतर घ्या. तुला काय वेळ लागलाय का? तू कोणाला सांगतोयस? प्रसाद आणि पुष्कर? आणि त्यांना मला विचारायला सांगतोयस? अरे इथे सुनील तावडे, विजय कदम वगैरे बसलेत रे. अरे ते आणखी 101 कारण सांगतील.
आणि ती सुद्धा फुकतात. वा, कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी मी एक घोषणा करणार आहे. अरे आगे बढो. काय काय बाबा काय? काय घोषणा म्हणजे कोणीतरी आगे बढतो आणि बाकीचे सगळे घोषणा देतात तेच ना. नाही नाही नाही, माझी घोषणा थोडी वेगळी आहे. काय की 15 ऑगस्ट 1999 साली सुरू झालेली झी मराठी वाहिनी आज 10व्या वर्षात पदार्पण करत आहे. बापरे, म्हणजे आजच्या कार्यक्रमात दशकपूर्ती, 10 पावलं, 10 अवतार, 10 दिशा, सफलतेचं एक तप वगैरे असे कार्यक्रम असणार. नाही नाही नाही, तसं करायचं असतं तर इथे आपल्याऐवजी 10 तोंड असणाऱ्या रावणालाच आणलं नसतं का? तर 10 वर्ष म्हणजे त्याला काहीतरी महत्व आहे ना. अरे प्रश्नच नाही, खूप महत्व आहे. 10 वर्षी म्हणजे 10व्या वर्षी खूप प्रयत्न करून मी पहिलीत गेलो होतो. आणि तरीही या व्यवसायात आहेस. तरीही नाही म्हणूनच. बर, 10 वर्ष सगळ्यांना आवडेल असे कार्यक्रम सतत सादर करून 10 वर्ष मराठी वाहिनी चालवणं खरंच खूप कठीण. म्हणजे झेब्र्यांच्या कळपातून चट्टेरी पट्टेरी लेंगा घातलेल्या माणसाला बरोबर शोधून काढणे इतकं कठीण, किंवा विजय शहा नावाच्या माणसाला गुजरात राज्यातून शोधून काढणे इतकं कठीण आहे. मी बाबा आले वाटतं असं म्हटलं की लगेच तू आले वाटतं बाबा असं म्हणून तीच गोष्ट परत परत सांगू नकोस. तू मराठी आहेस का भांडखोर आहेस? परत तेच परत तेच. जाऊ दे. तर गेल्या 10 वर्षात काय काय होऊन गेलं हे महत्वाचं आहे. तसंच आता काय होत आहे आणि तेही पुढे प्रेक्षकांच्या आवडीत काय काय बदल होतील ते ओळखून त्याप्रमाणे स्वतःला बदलणं आणि नव्या रूपात सादर होणं हेही तितकंच महत्वाचं. झी मराठी नेहमीच नवनवे प्रयोग करत आली आहे आणि आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादानं ते प्रयोग यशस्वी झालेले आहेत. आभाळ माया या पहिल्या डेली सोप पासून ते आजच्या एकापेक्षा एक पर्यंतचे आमचे सर्व कार्यक्रम हेच सिद्ध करतात. आणि यानंतरही असेच नवनवीन कार्यक्रम आम्ही तुमच्या समोर वारंवार आणूच. हो 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 हो. म्हणजे आजच्या या कार्यक्रमात थोडंसं कालचं, थोडंसं आजचं आणि थोडंसं उद्याचं असं सगळं असणार आहे का? मला पुढे हे सांगता यावं यासाठी तू सगळं माहीत असूनही काहीही माहीत नसल्यासारखा जो चेहरा केलायस ना त्याबद्दल तुझे आभार. आता सर्वप्रथम अभिनंदनाचे काही संदेश आलेले आहेत ते पाहूया. अच्छा, म्हणजे पत्र नाही पण काय संदेश जरा बरं वाटतं ना. म्हणजे चहा पिणाऱ्या मुलीपेक्षा कॉफी पिणारी मुलगी जरा जास्त सॉफिस्टिकेटेड वाटते ना. नसली तरी तसंच आहे. म्हणजे पत्रापेक्षा संदेश. पहिला संदेश आहे म्हणजे पहिली कविता आहे. वा. कवी लिहितो की चारोळ्या महाग झाल्याने 2च ओळींची कविता पाठवतोय. आपण ती 5 वेळा वाचावी कारण आज तुमचा 10वा वाढदिवस आहे. शिवाय 10ला 4 भाग जात नाही. 2.5. बरं. कवितेची चाल. ऐ मालिक तेरे बंदे हम, किंवा रेतीवाला नवरा पाहिजे. कविता आहे. जगणे केले तुम्ही अत्यंत साधे सोपे. वा. जगणे केले तुम्ही अत्यंत साधे सोपे, सरली सगळी बाधा. तुम्ही आता नुसते 9 नाही झाल्यात एकदम 10. 10. अरे त्याला 10 म्हणायचं असेल बहुधा. आणि कवीनी पुढे लिहिलंय माझे नाव गुप्त ठेवावे. आपला कवी सत्यवान चांदीवाले. सत्यवान चांदीवाले. सत्यवान म्हणजे कवी सत्यवान चांदीवाले. धन्यवाद कविवर्य सत्यवान चांदीवाले. आम्ही आपलं नाव कोणालाही सांगणार नाही. तर गुप्त. आम्ही आता सादर करत आहोत आजचा शेवटचा कार्यक्रम. एक मिनिट, शेवटचा म्हणजे? आपण फ्लॅशबॅक मध्ये कार्यक्रम केला तर मागून पुढे नको का? अरे प्रेक्षक जर कार्यक्रम बघता बघता फ्लॅशबॅक मध्ये गेले ना तर शेवटी रांगत रांगत घरी जातील ना. तेव्हा जसा आहे तसा सरळ आपण सादर करूया. ठीक आहे. आम्ही काय नवीन करायचं म्हटलं की तुम्ही लगेच नाही म्हणा. नवीन काहीतरी, नवीन वेगळं काहीतरी म्हणजे मोटरसायकल ड्रायव्हर ठेवत नाही कोणी. वेगळं काहीतरी. मी काय म्हणतो, आपण पुरस्कार विजेत्यांनंतर पुन्हा एकदा पुरस्कार विजेत्यांचाच कार्यक्रम केला तर? परत पुरस्कार? तसं नाही रे. काय म्हणजे एकापेक्षा एकच्या पहिल्या भागातला विजेता सेड्रिक आणि सेलिब्रिटी एकापेक्षा एकची विजेती भार्गवी यांची मारामारी?
अच्छा अच्छा, जुगलबंदी. कुणाला कळायच्यात हा कार्यक्रम आपण सुरू करूया, म्हणजे सगळ्यांना आश्चर्य वाटेल. बचना ए हसीनो, लो मैं आ गया. हे बचना ए हसीनो, लो मैं आ गया. हुस्न का आशिक, हुस्न का दुश्मन, अपनी अदा है यारों से जुदा. हे बचना ए हसीनो, लो मैं आ गया. हुस्न का आशिक, हुस्न का दुश्मन, अपनी अदा है यारों से जुदा. है बचना ए हसीनो, लो मैं आ गया. तेरे सिवा कुछ याद नहीं, तेरे सिवा कोई बात नहीं. आँखों में तेरे सपने, होठों पे तेरे नगमे, दिल मेरा लगे कहने, हुई 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 मैं तेरे सिवा कुछ याद नहीं, तेरे सिवा कोई बात नहीं. आँखों में तेरे सपने, होठों पे तेरे नगमे, दिल मेरा लगे कहने, हुई 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 मैं तू है नहीं, तू साथ है, ये प्यार के जज्बात हैं. तेरी कहूँ तेरी सुनूं, मेरे यही हालात हैं. रग रग में रवानी है, मेरी ही कहानी है, तुझको ही बतानी है, हुई 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 मैं देखा जो तुझे याद में बजी गिटार. देखा जो तुझे याद में बजी गिटार. दिल का आंखों से प्यार, दिल में बजी गिटार. आओ रहा कैसा ये नशार, आओ रहा जीने का मजा रे. अरे रे मैं तो गया रे, दिल भी गया रे. अरे रे मैं तो गया रे, दिल भी गया रे. अरे रे मैं तो गया रे, दिल भी गया रे. अरे रे मैं तो गया रे, दिल भी गया रे.
Looking for you, baby. तेरी आंखें भूल भुलैया, बातें हैं भूल भुलैया, तेरे सपनों की गलियों में you keep driving me so crazy. मैं तू रहती है, बेटा भी कहती है. I keep praying all day, all night long. Hare Ram, Hare Krishna, Hare Ram, Hare Ram, Hare Ram, Hare Krishna, Hare Ram, Hare Ram, Hare Ram, Hare Krishna, Hare Ram, Hare Ram, Hare Ram, Hare Krishna, Hare Ram. I wanna know what you're thinking when you're alone, cause I'm wishing I could call on your phone. Talk to you right through the middle of the night, cause I think I'm struck by love at first sight. You represent my dream to perfection. Creme de la creme, you top of selection. Where you do your hair close, statuette. It's mandatory when I see you, I got to step. तू मेरी खामोशी है, तू मेरी मदहोशी है, तू मेरा है अफसाना. Making me so happy, shaking my whole body. तू है आवारा धड़कन, तू है रातों की तड़पन, तू है मेरी दिल जाना. Everything about you, baby, I like it. तेरी जुल्फों के नीचे है मेरे ख्वाबों की जन्नत. तेरी बाहों में आके बेचैनी को मिलती राह. My only wish is if I ever could make you mine. Everyone play with me now all day, all night long. Hare Ram, Hare Ram, Hare Krishna, Hare Ram, Hare Ram, Hare Ram, Hare Krishna, Hare Ram. राहुल हरिपेठे ज्वेलर्स प्रस्तुत झी मराठी अवॉर्ड 2018.